विधान भवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले आहेत। स्थिती चांगली आहे, पण मला माहिती आहे 3 महिन्यापूर्वी त्याच्या पोटाचं ऑपरेशन झालं होतं। पोटामध्ये काही त्याच्या गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे त्याचं पोट दुखतं आहे आणि ज्या पद्धतीने मारला मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल, तर मी डॉक्टरला सांगून आलो जरा व्यवस्थित तपासून। ठीक सर, थैंक यू सर। ठीक है सर, थैंक यू। देने के लिए भोले नाम के सचिव और बाद में दोनों भाग गए, चले गए। बाद में मुझे फ़ोन आता है कि इसको गाड़ी में बिठा दिया। अध्यक्ष ने ऐसा गंदा काम नहीं करना चाहिए। हमको अगर बोलते कि सर जितेंद्र ऐसा ऐसा है, कल सुबह तक नहीं हो सकता, कल सुबह देख लेंगे, हम भी मान जाते। लेकिन ऐसा हमको कहना कि छोड़ रहा हूँ, अब तुम जाओ, चिंता मत करो, और बाद में उसको कर लपेट के अंदर डाल देना, ये शोभा नहीं देता। सर FIR तो हो गया है ना। ये देखो ऐसा है कि FIR से नहीं डरता है, कानूनी लड़ाई से कोई नहीं डरता है, लेकिन शब्द की कोई कीमत है कि नहीं है। ये किसी मामूली आदमी का शब्द नहीं है, उस सदन का जो मालिक है वो मालिक का शब्द है। सदन में मुख्यमंत्री की नहीं चलती है, सदन में अध्यक्ष की चलती है। अध्यक्ष कहता है कि मैं छोड़ रहा हूँ और बाद में छूट के से दूसरी कार्रवाई होती है, अध्यक्ष को ये शोभा नहीं दे। सर एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जो आहे तो घटना जी घडलेली आहे ती विधान भवनमध्ये घडलेली आहे, परंतु अध्यक्ष किंवा कोणत्याही विधान भवनच्या कार्यकर्ते पोलिसांकडून नसेल तर थेट मुंबई पोलिसांकडून किंवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येते। ह्याकडे प्रश्न तसा नाही, प्रश्न हा आहे की अध्यक्ष खोटं का बोलतात, अध्यक्ष खोटं का बोलतात। मला आणि जयंत पाटलांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सभागृह संपू द्या, सोडून देऊ आपण। आम्ही त्यांना हेही विचारलं नाही की समोरचे किती अटकेत आहेत। आता समोर दिसत आहेत, आम्ही बिलकुल विचारलं नाही किती अटकेत आहेत, काय अटकेत आहेत। आता आज आमचा प्रश्न आहे की कुठे गेले 5 जण मारत होते, कुठे गेले ते 5 जण। हा अध्यक्ष तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात, आम्हाला का सांगितलं की सोडतो म्हणून। सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून, अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून। हे असं दुहेरी का चाल खेळायची। पोलिसांवरती दबाव आहे 100%। सरकार पोलिसांकडूनच आजकाल ऑपरेट करते। सरकार पोलिसांना आपले हस्तक बनवतात, पोलिसांवरती आमचा अजिबात काय आक्षेप नाही। काय करणार आहेत बिचारे। आता 2 वाजता त्या मुंडे साहेबांना फोन आला की यस सर नो सर, यस सर नो सर, यस सर नो सर, काय करणार बिचारे पोलिसांचा काही दोष नाही। जर आमचा मालक विधानसभेचा सर्वेसर्वा अध्यक्षच जर आमच्याशी खोटं बोलून आम्हाला फसवत असेल तर आम्ही न्याय कोणाला मागायचा। अगदी आझाद मैदान असेल, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर थेट तुम्ही जे रुग्णालयात आलात, काय सांगाल। एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलं। आमचं फक्त एवढंच मत होतं की 1.5-2 महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं। पोटाला तुम्ही आता सुद्धा बघितले टाके आहेत, आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती, जे गुंड आले होते बाहेरून आणले होते, तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता, ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं। आणि कार्यकर्त्यांसाठी आव्हाड साहेब हे विचारत होते पोलिसांना, आम्हाला फक्त विचारायची तब्येत कशी आहे, काय परिस्थिती आहे, आणि ह्याच्यासाठी आमचे 3-4 तास तिथं घालवले। आणि त्याच्यात मग आता आम्ही यांना भेटलो, नितीन देशमुखांची तब्येत ठीक आहे, पण हा टोटली अन्याय आहे, भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला आहे, आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झालाय। भेदभाव बाहेरून गुंड आणून आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता, पण आव्हाड साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं। हे अतिशय दुर्दैव आहे, काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी। हम सब है वो लड़ रहे, हम उनके साथ, हमारे कार्यकर्ता विचार के लिए हम और महाराष्ट्र के लिए हम सब लड़ रहे हैं। क्या लगता है जो पुलिस जिस तरह कार्रवाई कर रही है सरकार का दबाव में आकर 100%। अभी भी जो मुंडे साहब है, जो यहाँ के अधिकारी है, मतलब इस विभाग के, उनको कोई बड़े अधिकारी का फ़ोन आया था 2 बजे, मतलब कोई एक आध गरीब व्यक्ति हो वो अड़चन में आता है तो किसी का कोई कभी फ़ोन नहीं आता,
वो गरीब व्यक्ति पुलिस स्टेशन जा के सिर फोड़ के वहाँ पे रिक्वेस्ट करता है, तब भी कुछ नहीं होता। कल आपने भीड़ में देखा है कि एक महिला अपने पति का खून हुआ है मुंडे का, वहाँ पे न्याय मांगने के लिए खुद के ऊपर वहाँ पे आत्मदान करने की कोशिश करते हैं, लेकिन यहाँ पे फ़ोन आता है रात को 2 बजे, क्या हुआ, क्या कार्रवाई हुआ। मतलब क्या देखो क्या तत्पर थे ये पुलिस, गरीबों के बारे में नहीं, लेकिन विरोध के जो आमदार है या कार्यकर्ता है उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ये रात को 2 बजे भी काम करते हैं। बहुत बड़ी चीज़ है, लेकिन हम शांत बैठने वालों में से नहीं है। केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या जनसुरक्षा कायदा विरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत रस्ता रोको करण्यात आला। केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरण्यासाठी नवनवीन कायदे करत आहे आणि देशातील जनतेची पिळवणूक करत आहे। अशातच हा जनसुरक्षा जुलमी कायदा आणला असून तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। तसेच पोस्टर जाळण्यात आले असून आक्रमक झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षाचा कायदा आहे का या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरक्षा दिवसेंदिवस त्यांना समजायला लागली की आता लोक आपल्या विरोधात हळूहळू जायला लागले आणि मग लोकांनी विरोधात जाऊ नये म्हणून असा कायदा करायचा की सरकारच्या विरोधात बोललं की त्या लोकांना जेलात टाकायचं। याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा कायदा आहे। काय सांगितलं कायद्याच्या संदर्भात, जे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे। मग संविधानाला विरोध तर खऱ्या अर्थाने RSS ने केला, मग त्या संघटनेला तुम्ही बंदी घालणार आहे का? हा पहिला माझा प्रश्न आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन काल परवा शिवाजी गायकवाड सोलापूर असेल त्यांना मारलं, त्यांच्या मारेकऱ्याला तुम्ही हा कायदा लावणार आहे का? अहो काल कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी याला मारलं, तुमच्या कॅन्टीनच्या सर्वंटला, त्याला मारलं। त्या संजय गायकवाडला कायदा केला का? जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी नाही का? जनसुरक्षेमध्ये तो जनता जनार्दनामध्ये तो वेटर येत नाही का हॉटेल मधला? मग त्याला मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल केला, त्याला पोलीस स्टेशनलाही बोलवलं नाही आणि वेटरला मात्र सगळ्याच्या समोर मारलं। आपण सगळ्यांनी ती क्लिप व्हायरल केलेली सगळ्या टीव्हीच्या चॅनलवर पाहिली। या सरकारच्या सगळ्या लोकांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज उतरायला जनता जनार्दन एक दिवस 100% सक्षम आहे। म्हणून माझी जनता जनार्दनाला सुद्धा प्रार्थना आहे की ही जी दादागिरी आहे ही आपण कुठल्या परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही। या पद्धतीचा संदेश मी या निमित्ताने आपल्या समोर देतो। आणि जर यांनी हे विधेयक, आमची विनंती आज आहे राज्यपालाला, हे विधेयक सही न करता परत पाठवावं आणि परत पाठवून पुन्हा एकदा त्याच्यात दुरुस्ती करावी। अशा पद्धतीचं काम जर नाही केलं तर आम्हाला नाविलाजाने हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जावं लागेल। सर, सामान्य जनतेचा गळा कापण्याचा हा किंवा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे। सामान्य जनतेचा गळा दाबण्याचाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यांनी हे उद्योग केलेले। सामान्य जनतेने सरकारच्या विरोधात आवाजच उठू नये, त्याचं कायमचं एकदाचं तोंड बंद करावं, याच्यासाठी धाक दाखवण्याकरता हा कायदा आहे। जर तू आमच्या विरोधात बोलला तर तुझ्या विरोधात आम्ही असं करू आणि तुला जेलमध्ये टाकू, अशी भूमिका या सरकारची आहे। आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा नाहीये, या जनतेला धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा कायदा आहे। सर, भाजप सुरक्षा कायदा असं म्हणताय? 100% भाजप सुरक्षा कायदा आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हिंदी सक्ती हवी कशाला हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून दिले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्व आमदारांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हिंदी सक्ती हवी कशाला हे राज्यभरातील विविध संपादकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलित केलेले पुस्तक भेट म्हणून दिले। रहिवाशांकडून कन्व्हेन्स डीडच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले असून 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवाशांना सरकारकडून पूर्णपणे दिलासा मिळणार आहे, अशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी माहिती दिली आहे। दीपेशजी, काल 65 इमारतीच्या अंतर्गत आपण मीटिंगला हजर होतात, काय सांगा? परवा झालेल्या आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये 65 इमारतींच्या रहिवाशांनी जोरदार आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला सरकारमधले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली होती आणि त्यांनी
तिथे आश्वासन दिलं होतं की उद्या विधान भवनामध्ये याच संदर्भात UD डिपार्टमेंटचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येईल. त्या बैठकीसाठी मी स्वतः, त्याचबरोबर या इमारतीतील काही रहिवासी, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व उपस्थित होतो. या मीटिंगमध्ये काही चांगले निर्णय घेण्यात आले. जमिनीचा मालकी हक्क जो आहे तो या रहिवाशांना देण्याचा निर्णय काल झालेला आहे आणि UD डिपार्टमेंटनी कलेक्टर साहेबांना फोन करून वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग 1 करून सोसायटी करून या लोकांच्या नावे करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत आणि लवकरच या 65 इमारतींसाठी एक GR देखील काढला जाणार आहे. ज्या ज्या इमारती आरक्षणाच्या भूखंडांवर केल्या त्या आरक्षणांमध्ये काही शिथिलता देता येईल का याच्यासाठी देखील निर्णय झालेला आहे आणि या सोसायटी कोर्टामध्ये इंटरव्हीन करून थोडा अधिकचा वेळ कोर्टाकडनं मागून या सोसायट्या लीगल करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारकडनं योग्य ते आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे. येत्या काळामध्ये या 65 इमारतीतील लोकांना पूर्णपणे दिलासा मिळेल अशी आशा आम्हाला आहे. आमदार राजेश मोरे पण तुमच्यासोबत होते, हो, सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेश मोरे देखील या बैठकीसाठी त्या दालनामध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर अभिनव गोयल जे KDMCचे कमिशनर आहेत, तहसीलदार सचिन शेजळ हे देखील सर्व उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झालेला आहे. आणि याच्यात अजून एक मुख्य निर्णय जो झाला की या सोसायटीच्या लोकांकडनं कन्व्हेन्स डीड आणि सोसायटी बनवण्यासाठी अजूनही पैसे मागितले जात आहेत. तर जो कोणी पैसे मागेल त्याला जेलमध्ये टाकण्याचे आदेश उदय सामंत साहेबांनी दिलेले आहेत. कोणीही या सोसायटीवाल्यांकडनं आता कशाही प्रकारचे पैसे मागू नये अशी त्यांनी आदेश दिलेले आहेत. आपल्या विविध वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. मंत्रालयात चड्डी बनियान टोळी संदर्भात विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेनुसार ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो, ते नाश्ता करत होते, ते सुद्धा जशा अवस्थेमध्ये होतो तसेच ते होते, किंबहुना त्यांच्या अंगावर बनियान पण नव्हती आणि आम्ही तर बनियानमध्ये माणसं दिसलो, तो रानडुक्कर दिसत होता. अशा प्रकारे त्यांना हिणवले गेले. त्याला आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही, ह्या शब्दात शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले. चड्डी बनियान म्हणून आंदोलन केलं विरोधकांनी. आपल्याला टोला देऊन आपण काय केलं होतं बघा. मला आठवते 2004ला उद्धव ठाकरे ज्यावेळेस बुलढाण्यामध्ये आले होते लोणारला, त्यावेळेला जो चड्डी बनियानचा माझा आरोप करणारा आदित्य, त्या आदित्याला चड्डी बनियानवर मी खांद्यावर लोणारमध्ये खाली घेऊन गेलो होतो कारण उद्धवना त्याला घेऊन चढता येत नव्हतं. दुसरा आमचा तो अनिल परब बनियान चड्डीवर मला तो नाव ठेवतो, पण ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो, ते नाश्ता करत होते, ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये तशाच अवस्थेमध्ये होते, किंबहुना त्यांच्या अंगात बनियान पण नव्हतं आणि आम्ही तरी बनियानमध्ये माणसे हा तर रानडुक्कर दिसत होता. याला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे. अशाच राजकीय आणि नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.